वेलकम फ्रेंड्स इन अवर यूट्यूब चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वर्ग 7वा इंग्रजीचा एक लेसन 3.5 द रेड हेडेड लीग. रेड हेडेड म्हणजे लाल डोकं असलेल्या लोकांची एक संस्था किंवा एखादा ऑर्गनायझेशन लीग. इंट्रोडक्शन बघा. शर्लॉक होम्स इज प्रोबॅबली द मोस्ट फेमस अँड मोस्ट पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल. म्हणजे जर आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह जो काही एखादा डिटेक्टिव्ह असतो, एखाद्या क्राईमचा शोध लावणारा व्यक्ती असतो, तो सरकारी नाही, प्रायव्हेट. आणि ज्या काही डिटेक्टिव्ह स्टोरीज लिहिलेल्या आहे किंवा जे काही नॉवेल्स आहे ज्यामध्ये आपल्याला क्राईम आणि त्याचा शोध लावलेला दिसतो, तर तो जो शोध लावणारा व्यक्ती आहे तो बहुधा कोण आहे? शर्लॉक होम्स आहे. शर्लॉक होम्स हे एक काल्पनिक कॅरेक्टर आहे आणि हे बहुधा आपल्याला डिटेक्टिव्ह स्टोरीजमध्ये आणि तशा प्रकारच्या नॉवेल्समध्येच पाहायला मिळते. आता त्या नॉवेलमध्ये शर्लॉक होमचं वर्णन बघा कसं केलेलं आहे. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. म्हणजे शर्लॉक होम हा कसा आहे, अतिशय बारीक असं त्याचं ऑब्झर्वेशन असते. त्यासोबतच नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स, खूप साऱ्या विषयांचं, खूप साऱ्या गोष्टींचं त्याला नॉलेज आहे. अँड ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस, आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये अशी ॲबिलिटी आहे की तो अत्यंत अचूक असा तर्क काढू शकतो. आणि तुम्हाला माहीत असेल, आपण CID वगैरे बघतो तर त्यामध्ये अशाच प्रकारचा तर्क काढण्यावरूनच आपण एखाद्या क्राईमचा शोध लावू शकतो, त्या क्राईमचा उलगडा आपण करू शकतो. सर आर्थर कॉनन डॉयले वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. म्हणजे हे जे नाव आहे सर आर्थर कॉनन डॉयले, तर हे आहे या इंग्लिश लेसनचे रायटर, म्हणजे या पाठाचे लेखक आहेत सर आर्थर कॉनन डॉयले. तर व्यवसायाने ते डॉक्टर होते, बट ही इज बेस्ट नोन फॉर हिज क्राईम फिक्शन. परंतु त्यांना त्या डॉक्टरी व्यवसायापेक्षा त्यांना अधिक ओळखले जाते त्यांच्या क्राईम फिक्शनमुळे. फिक्शन म्हणजे काय, तर एखादी कल्पनेवर आधारित एखादी स्टोरी, त्याला म्हटलेलं आहे फिक्शन. द रेड हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरीज. आणि ही जी स्टोरी आपण आज वाचणार आहोत, पाहणार आहोत, तर ही स्टोरी सर आर्थर कॉनन डॉयले यांची एक फेमस असं स्टोरी आहे आणि ती स्टोरी आहे क्राईम फिक्शन. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. बी अ रायटर, वी कम टू नो अबाउट मेनी टाईप्स ऑफ क्राईम थ्रू मास मीडिया. वी हिअर रीड अबाउट थेफ्ट, बर्गलरी, रॉबरी, मर्डर, किडनॅपिंग, ब्लॅकमेलिंग. बघा या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत, बर्गलरी म्हणजे एखादा दरोडा, चोरी, रॉबरी, मर्डर एखाद्याचा खून करणे, किडनॅपिंग करणे, ब्लॅकमेल करणे, तर अशा सर्व गोष्टी आपण बघतो, ऐकतो. तर ह्या सर्व गोष्टी क्राईमशी संबंधित आहे. इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट क्राईम. आता ह्या गोष्टी झाल्यानंतर हे महत्त्वाचं आहे की तो क्राईम ज्यानं कोणं केलेला आहे तो डिटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच फाइंड द क्रिमिनल अँड प्रूव्ह दॅट ही ऑर सी इज गिल्टी सो दॅट जस्टिस इज डन. आणि जो कोणी व्यक्ती असेल गुन्हेगार, त्याला शोधून त्याला शिक्षा होणे महत्त्वाचं आहे. पीपल ऑफ अवर एजेस लाईक टू रीड about stories of crime and detection, how a daring, intelligent policeman or detective catches a criminal. सर्वच स्तरातील लोकांना अशा प्रकारच्या क्रिमिनल स्टोरीज आणि त्यांचं जे डिटेक्शन आहे, शोध लावणं आहे, ते आवडतं वाचायला. हॅव यू रेड सच स्टोरीज ऑर सीन सच प्रोग्राम्स ऑन TV? वुड यू लाईक टू राईट सच अ स्टोरी? आता आपल्याला विचारलेलं आहे की काय तुम्ही अशा प्रकारच्या स्टोरीज बघता काय? तर आपण आता CID बघतो, त्यामध्ये आपण बघतो की अशाच प्रकारचे ते CIDचे लोक कुठल्या तरी क्राईमचा शोध लावत असतात. तर आपण याचा ॲन्सर यस देऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी विचारलेल्या आहे, सांगितलेल्या आहे की द मिस्ट्री ऑफ द ॲडव्हेंचर ऑफ. म्हणजे त्या स्टोरीमध्ये काय असते, मिस्ट्री असते, गूढ असते, गुपित असते, सस्पेन्स असतो आणि ॲडव्हेंचर असते, म्हणजे खूप साहसपूर्ण त्या कथा असतात, स्टोरीज असतात. तर आपल्याला या ठिकाणी काही विचारलेलं आहे की तुम्ही एखाद्या अशा प्रकारचं कॅरेक्टर सांगा किंवा अशा प्रकारचं एखादं कॅरेक्टर नोट डाऊन करा जे तुम्हाला आवडलं, किंवा एखादा हिरो किंवा हिरोईन जे डिटेक्टिव्ह आहे आणि त्यांनी एखादी मिस्ट्री सोडवलेली आहे, अशा प्रकारे तुम्हाला काही आवडलं का? तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आउटलाईन लिहायला सांगितलेले आहे, एखादी स्टोरी लिहायला सांगितलेली आहे. सेकंडमध्ये आपल्याला क्लासला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 2 पार्टमध्ये. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हा जो एक क्वेश्चन आहे किंवा एक मेथड आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, तर यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व करू शकतो आणि प्रॉब्लेम सॉल्विंगमधूनच आपल्याला डिटेक्टिव्हसुद्धा बनता येऊ शकते. तर हे झालं याचं इंट्रोडक्शन. आता पाहूया आपण ही स्टोरी, द रेड हेडेड लीग पार्ट 1.
Mr. Wilson's story. When I call upon my friend Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with a fairy red hair. बघा या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्याला दिसते आहे लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरीज दिस स्टोरी टू इज टोल्ड बाय हिज फ्रेंड डॉक्टर वॅटसन. आता ही जी स्टोरी आहे आपल्याला शर्लॉक होम्स यांचा मित्र डॉक्टर वॅटसन ही स्टोरी आपल्याला सांगत आहे. तर तो काय म्हणतो, व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड, मी जेव्हा माझ्या मित्राला बोलवलं किंवा मला त्याला बोलायचं होतं, माझा मित्र कोण, मिस्टर शर्लॉक होम्स म्हणजे डिटेक्टिव्ह. ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर, म्हणजे ते एका व्हिजिटरसोबत बोलत होते, चर्चा करत होते. हू वॉज ॲन एल्डरली मॅन, तो व्हिजिटर एक एल्डरली मॅन होता. विथ फिअरी रेड हेअर, त्याचे हेअर कसे होते, रेड हेअर होते. फिअरी म्हणजे फारच लाल असे त्याचे केस होते. होम्स इंट्रोड्यूस मी टू अ व्हिजिटर, होम्स म्हणजे माझा मित्र, त्याने माझी ओळख करून दिली त्या व्हिजिटरसोबत. आणि तो व्हिजिटर आहे मिस्टर जाबेज विल्सन. आणि हा फर्स्ट पार्ट आहे, तो आहे मिस्टर विल्सन स्टोरी. आता या ठिकाणी विल्सन कोण आहे, विल्सन आहे तो रेड हेअर असलेला व्यक्ती जो मिस्टर शर्लॉक होम्ससोबत चर्चा करत आहे. आणि ही स्टोरी आपल्याला सांगत आहे डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन इज अ फ्रेंड ऑफ मिस्टर शर्लॉक होम्स. होम्स इंट्रोड्यूस मी टू अ व्हिजिटर मिस्टर जाबेज विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. आता तो जो होता तो पॉन ब्रोकर होता. पॉन ब्रोकर म्हणजे रिअल इस्टेटमध्ये काम करणारा व्यक्ती होता आणि त्यासोबतच तो पैसे व्याजानं देणारा व्यक्ती होता. पॉन ब्रोकर म्हणजे पैसे व्याजानं देणारा आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याकडून काही गहाण करून घेणारा. आपली एखादी वस्तू, प्रॉपर्टी, घर, शेती, प्लॉट असं काहीतरी तो गहाण करून घ्यायचा. तर तशा व्यक्तीला म्हटलं जातं पॉन ब्रोकर. होम आस्क हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. ही बिगॅन बाय शोविंग अस अन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. इट रेड ॲज फॉलोज. आणि शर्लॉक होम्सने त्या व्यक्तीला म्हणजे मिस्टर जाबेज विल्सनला सांगितलं की माझा मित्रसुद्धा या ठिकाणी आलेला आहे, त्यालासुद्धा ही स्टोरी ऐकायची आहे, कृपा करून परत ही स्टोरी सांगा. आणि मिस्टर जाबेज विल्सन त्यांनी ही स्टोरी सांगायला सुरुवात केली आणि एका वर्तमानपत्रामध्ये एक जी न्यूज आली होती ती त्यांनी वाचून दाखवली. टू द रेड हेडेड लीग, ही ती न्यूज होती. देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. या ठिकाणी न्यूज अशी होती की तुम्हाला एक मेंबरशिप मिळणार आहे एका लीगमध्ये. आणि मेंबरशिप म्हणजे तुम्हाला एक काम करावं लागेल, त्या ठिकाणी ड्युटी करावी लागेल आणि तुम्हाला सॅलरी मिळणार आहे £4. आणि तुम्हाला जे कामं करायचे आहे ते फक्त नॉमिनल सर्व्हिसेस आहे, म्हणजे छोटे मोठे कामं आहे, फार मोठं असं काम नाही. रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे. आणि रेड हेडेड जे लोक आहेत ज्यांचे केस लाल आहेत तेच लोक अप्लाय करू शकतात. ॲट 11 o'clock, 11 वाजता. कुठे, टू डंकन रॉस ॲट द ऑफिस ऑफ द लीग, 7 फ्लीट स्ट्रीट. अशा प्रकारचा पत्ता त्या ठिकाणी दिलेला आहे, ॲड्रेस. आणि डंकन रॉस हे तिथले मेन आहे, त्यांच्याकडे आपल्याला अप्लाय करायचं आहे. लेफ्ट साईडला बघा काही शब्द आहेत. लीग अँड असोसिएशन ऑर फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल. लीग म्हणजे असोसिएशन. एल्डरली म्हणजे ओल्ड, एक म्हातारा किंवा एक मध्यम वयाचा. फिअरी म्हणजे लाईक फायर, ब्राईट रेड म्हणजे एकदम चमकदार असे लाल कलरचे केस म्हणजे फिअरी. पॉन ब्रोकर, अ पर्सन हू लेंड्स मनी ॲट इंटरेस्ट व्हेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम टिल द लोन इज रिपेड. तर हे या ठिकाणी अर्थ दिलेले आहे. त्यानंतर बघा आता मिस्टर जाबेज हे आपल्याला स्टोरी सांगत आहे त्यांची, की त्यांच्यासोबत काहीतरी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा शोध लावण्याचं काम या ठिकाणी शर्लॉक होम्स करत आहे. ती न्यूज झाल्यानंतर बघा मिस्टर जाबेज काय म्हणतात, म्हणजे तो रेड हेडेड पर्सन काय म्हणतो, जो तुम्हाला चित्रामध्ये बसलेला दिसेल तो काय म्हणतो. द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड अपियर्ड इन न्यूजपेपर 2 months ॲगो. म्हणजे 2 महिन्यापूर्वी ही न्यूजपेपरला आली. मिस्टर विल्सन्स असिस्टंट. आणि मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट आहे, म्हणजे ही जी आपण पार्ट 1 बघत आहोत ती विल्सनची स्टोरी आहे. आणि विल्सनचा असिस्टंट आहे विन्सेंट स्पाउल्डिंग. हॅड शोन इट टू हिम. म्हणजे विल्सनच्या असिस्टंटने त्यांना ही न्यूज दाखवली होती, कारण मिस्टर विल्सनचे केस रेड हेडेड होते आणि म्हणून त्यांनी ती न्यूज त्यांना दाखवली होती, कारण त्या ठिकाणी फक्त रेड हेडेड पर्सनलाच त्या ठिकाणी ती नोकरी मिळणार होती. मिस्टर विल्सन लाईक हिज असिस्टंट स्पाउल्डिंग. आणि मिस्टर विल्सनला त्यांचा असिस्टंट आवडायचा. ही वॉज स्मार्ट, एफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस.
आणि तो फार स्मार्ट होता, हुशार होता, कार्यक्षम होता आणि तो जे काही त्याला वेजेस मिळायचे बाहेर त्याच्यापेक्षा अर्ध्या वेजेसवर तो मिस्टर विल्सनकडे काम करायचा. बट द असिस्टंट आल्सो हॅड हिज फॉल्ट. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक दोष होता. एव्हरी नाव अँड देन म्हणजे बऱ्याचदा ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलार टू डेव्हलप फोटोग्राफ्स. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. त्याला एक हॉबी होती फोटोग्राफीची आणि म्हणून तो काय करायचा बऱ्याचदा तो त्या घराच्या सेलारमध्ये, सेलार म्हणजे तळघरामध्ये जे काही एखादं घर असतं तळ मजल्यामध्ये म्हणतो ना आपण, तर तशा प्रकारच्या अंधाऱ्या खोलीमध्ये तो जायचा आणि त्या ठिकाणी तो त्याचे फोटोग्राफ्स डेव्हलप करायचा. तर अशा प्रकारचं एकंदर आता वर्णन या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. बघा या ठिकाणी हा जो पर्सन दिसतो आहे रेड हेडेड तो आहे मिस्टर विल्सन आणि हा ब्लॅक कोटमधला व्यक्ती आहे शर्लॉक होम्स आणि त्यांच्या मागं जो आहे तो आहे डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन आणि शर्लॉक होम्स हे दोघं मित्र आहेत. त्यानंतर स्पाउल्डिंग शोड द ॲडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन अँड एक्सप्लेन हिम दॅट अन अमेरिकन मिलेनियर मिस्टर इझेकिया हॉपकिन हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. तर बघा आता स्पाउल्डिंग म्हणजे मिस्टर विल्सनचा असिस्टंट. तो स्पाउल्डिंगनं त्याने ती न्यूज यांना दाखवली आणि त्यांना सांगितलं की कुठली तरी एक कंपनी आहे किंवा त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं आहे. तो एक मिलेनियर व्यक्ती आहे, फार श्रीमंत व्यक्ती आहे मिस्टर इझेकिया हॉपकिन. तर यांनी ती रेड हेडेड लीग स्थापन केलेली आहे आणि त्याचा उद्देश आहे तुमच्यासारखे जे रेड हेड्स लोक आहेत त्यांना मदत करणे. स्पाउल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. आणि स्पाउल्डिंगने आपल्या मालकाला म्हणजे मिस्टर विल्सनला रिक्वेस्ट केली की तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करा. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आणि म्हणून ठरलेल्या पत्त्यावर ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी हे दोघंही जण अप्लाय करायला गेले. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. आणि त्या दिवशी तो जो मार्ग होता ते ठिकाण रेड हेडेड पीपलने फुल झालेलं होतं. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब. त्याला असं वाटलं की या ठिकाणी भरपूर सारे लोक आहेत आपल्यासारखेच आणि म्हणून आता आपल्याला हा जॉब मिळेल याची काही गॅरंटी नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक. त्यांना आता घरी जावंसं वाटलं, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी अप्लाय करावासा वाटलासुद्धा नाही कारण गर्दीच तेवढी होती. बट स्पाउल्डिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. परंतु स्पाउल्डिंगने मिस्टर विल्सनला त्या ठिकाणी नेलं, गर्दीतून समोर नेलं आणि ऑफिसमध्ये नेल्यानंतर देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर अँड अ टेबल. ऑफिसमध्ये दुसरं काहीच नव्हतं, एक टेबल होता आणि कपल ऑफ चेअर म्हणजे 2 चेअर होत्या. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि एक रेड हेडेड पर्सन त्या चेअरवर बसला होता टेबलच्या मागे. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. आणि तोच होता मिस्टर डंकन रॉस. अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि तो होता रेड हेडेड लीगचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन अँड अनाऊन्स इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. म्हणजे लगेचच जशी मिस्टर विल्सन यांची भेट झाली मिस्टर डंकन रॉससोबत, डंकन रॉस यांना असं वाटलं की मिस्टर विल्सन हेच योग्य व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांनी अनाऊन्समेंट केली की ज्या व्यक्तीची आम्हाला निवड करायची होती तो व्यक्ती आम्हाला मिळालेला आहे. आणि त्यानंतर ही शूक हँड्स विथ मिस्टर विल्सन. आणि त्यानंतर मिस्टर डंकन रॉस आणि मिस्टर विल्सन यांनी दोघांनीसुद्धा शेक हँड केलं. कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. आणि इतर लोकांना सांगितलं की तुम्ही आता इथून घरी जाऊ शकता. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. आता जॉब मिळाल्यानंतर डंकन रॉस यांनी सांगितलं मिस्टर विल्सनला की मिस्टर विल्सन तुम्हाला या ठिकाणी 10 to 2 म्हणजे 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत काम करावं लागेल. इफ ही लेफ्ट द ऑफिस यू वूड लूज हिज जॉब. आणि जर तुम्ही ऑफिस सोडलं तर तुम्हाला तुमचा जॉब सोडावा लागेल. स्पाउल्डिंग अश्युअर्ड मिस्टर विल्सन दॅट ही वूड लुक आफ्टर मिस्टर विल्सन्स बिझनेस इन हिज अब्सेन्स. आता असं म्हटल्यानंतर स्पाउल्डिंग जो होता म्हणजे मिस्टर विल्सनचा असिस्टंट, त्या स्पाउल्डिंगनं मिस्टर विल्सनला अश्युअर केलं, खात्री दिली की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या अब्सेंटीमध्ये मी तुमचा बिझनेस सांभाळेल. द पे वॉज फिक्स्ड ॲट 4 pounds अ वीक. आणि पेमेंट ठरलं 4 pound आठवड्याची. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. विल्सननं विचारलं की काम काय आहे. तर त्यावर त्यांना उत्तर मिळालं यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. तुम्हाला ब्रिटानिका नावाचा जो एन्सायक्लोपीडिया आहे म्हणजे ज्यामध्ये संपूर्ण जगाची
खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळते अशा प्रकारचा एक शब्दकोश असतो, तर त्याला म्हटलं जातं एन्सायक्लोपीडिया. तर तो एन्सायक्लोपीडिया यांना कॉपी आऊट करायचा होता, म्हणजे जसाच्या तसा लिहायचा होता, तसं त्यांना काम मिळालं होतं. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. पेमेंट चांगलं होतं आणि काम लाईट होतं, हलकं होतं. मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब अँड बिगॅन टू वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. आणि दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डीड हिज वर्क प्रॉपरली अँड डिड नॉट लिव्ह द ऑफिस. आणि त्यानंतर मिस्टर डंकन रॉस त्या ठिकाणी यायचे आणि बघायचे की मिस्टर विल्सन आपलं काम प्रॉपरली करतात काय, त्या ठिकाणीच असतात काय किंवा कुठे जातात काय, तर त्यांच्यावर तो लक्ष ठेवून असायचा. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. आणि त्यांनी मिस्टर विल्सनला सांगितलं की तुम्ही ए लेटरपासून त्या एन्सायक्लोपीडियामधला जे ए लेटर आहे तिथून तुम्ही स्टार्ट करा. मिस्टर विल्सन रोड डिलिजंटली फॉर 4 hours विदाऊट लिव्हिंग द प्लेस. आणि त्यांनी 10 वाजतापासून म्हणजे 11, 12, 1 आणि 2 अशा प्रकारे 4 तास कंटिन्युअसली त्यांनी ते काम केलं. त्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलं आणि कुठेही ते ठिकाण सोडून गेले नाही, त्यांचं ऑफिस सोडून ते कुठेच गेले नाही. मिस्टर रॉस वूड ड्रॉप इन फ्रंट टाईम टू टाईम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. आणि कधीकधी मिस्टर डंकन रॉस हे बाहेर जायचे, आतमध्ये यायचे आणि बघायचे की सगळं काही ठीक चालू आहे का. ॲट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड बाय अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. आणि 2 वाजता मिस्टर डंकन रॉस यांनी आपल्या ऑफिसचं डोअर बंद केलं आणि मिस्टर विल्सनला गुड डे असं विश केलं. म्हणजे त्यांचं त्या दिवशीचं काम संपलं होतं. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. नेक्स्ट पोर्शनमध्ये आपण ही स्टोरी संपूर्ण पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.